मित्र वेलकम टू माय ब्लॉग. तुझं पण केली काय नाही चालू कुणी पण केली हे गेली ना आपण आता संपूर्ण आलं कोणाला आता ह्यांचं महत्वाचं कुठं काय नाही जाऊन इकडं ना लावायचा का फोन कर बाकी नाही नाही रे आता आता मी काहीतरी बोलत आहे हाजीर आता आपण डायरेक्ट जाणार आहोत त्या दिवशी आपला रिडक्शन मारायची कारण आपल्याला काही जास्त कळत नाही कॉलेजमधलं भावांना तर सांगायचं म्हणलं तर असं काय विषय कारण आपण काय कॉलेजला बसत आज आपले 1 वाजता पेपर आहे आता डायरेक्ट विषय करायचा आपण रिडक्शन मारायची रबर घ्यायचं तर 4-5 पायाला बांधायला भावांना असं काही विषय तो रोग माझ्या बरे रोगाचा फोन आहे त्याच्यामुळे कसं काय जास्त बोला येत नाही हे आता असं बघायला मिळते बघा 15 नंबरची गाडी काम चाललंय चला घाणच तर आहे त्यासाठी तर औषध सोडायला लागते चिकट येते पूर्ण स्किनला चिटकलेलं नाही पण ते आपण म्हणतो कानातला मळ नाही ना मळ नाही असा खडा वगैरे नाही खडा वगैरे असला असतं तुला ऐकायला पण आला नसता पूर्ण आपला कानाचा होल असतो का नाही तो पॅक होतो पूर्ण ऐकायचं कमी येतो कोणाला पूर्ण ऐकायला पण येत नाही खडा असलं असं मड असलं असतं तर पूर्ण हे मग तुम्हाला दुसरा हे औषध थोडी सांगितलं असतं मग तिला महागवाला औषध आहे खडा काढायचं मड काढायचा दुसरा त्याला 180 वाला ड्रॉप असतो एक नाही तर 450 रुपयाचा एक ड्रॉप असतो 100 वाला काय सांगितलं कारण की तिथे नॉर्मली साबण ते खाली चिकट अंगातलं उष्णत होतं औषध असते आयुर्वेदिक आहे साईड इफेक्ट नाही ना अरे नाही भावा तू माझ्या काही दुश्मन आहे भाऊ समजून साफ करायला लागलो होता साईड इफेक्ट आता आहेत की इथंच रोज आज आलो उद्या गेलो असं नाही कधी पण आला इथंच असतो राहायला गोडोली नाक्यावर आहे कुठे झेंडा चौकात गोडोली नाका इकडं साईबाबा मंदिर माहिती आहे का साईबाबा मंदिरच्या पुढं ती अक्षदा मंगल कार्यालय हॉल हा त्याच्या मागं वडू केंद्र आहे बघ गुरांचे दवाखाना आहे बरोबर हा अलीकडं तिकडं गुरांचा दवाखाना त्याच्या शेजारी आहे बरोबर ते मागं तिथं उदयन महाराजांना आम्हाला जागा दिली होय व्हिडिओ बंद करे सुनान गोडतील असते ना तेल असते गरम केलेलं कधी आहे तुमचं मेडिकल उद्या फक्त पाणी जाऊन देऊ नका कानात नाही आंघोळ केलेलं पाणी जाऊन देऊ आता आंघोळच करणार नाही म्हणजे मेडिकल झाल्यावर काय एक दिवस आंघोळ केलं नाही तर काय होतं रोज तर आंघोळ करतो नाही आता आंघोळ करून झालोय ना त्याच्यामुळे आज रात्री तर उद्या सकाळ मेडिकल होणार पूर्ण वरती येते पूर्ण जाऊन कसं घाण वाटतं का कानात त्या कापूस ठेवा काढायला लावून साफ झाल्यानंतर कापूस लावून दिलं अजून करायला इकडचं झालं इथं नाही झालं किती हा
भैया भरतीच नाही झालं तर असलं घेऊ आणि हा दादा ती आतलं म्हणजे पडद्याच्या इथलं मळबीळ काढा की का नाही पडद्या औषध सोडल्यावर तीच वरती येतं घाण आतमधलं स्किन मधलं पडद्यापासून जाडी पूर्ण वरती येतो पडदा कसा असतो आपला कांद्याच्या पात कसा पातळ असतो असा पडदा असतो आपला स्पीकर सारखा ते एवढं तर ऐकायला येतं ते पडदा फाटलं तर ऐकायला कसं येणार एवढं ते म्हणून काडी त्याच्यावर टोपीच्यावर स्पीकरवर काडी नाही टोकरू शकत कानाचा पॉईंट निघला नाही पाहिजे बघा नाही तर पॉईंट निघला तुम्ही बेड आणून दिले पाहिजे नाही पडदा येत नाही तुम्ही टोर्च लावून बघा आता कान कसं साफ झालं भावा टोर्च लाव रे थोडंच आहे त्याचा नाही केस आहेत ती स्किन आहे ती पूर्ण हे झाले ना पूर्ण पांढरं झालं ती पूर्ण धुवून निघालं बायको सुनने आ रहा है क्या आत्ताचा कान साफ केला नाही औषध तर पूर्ण साफ झालंय अवजार एक नंबर काम झालेलं आहे दादांची व्हिडिओ की दादा वॉइस काहीतरी सांगा इकडे या. हो काहीतरी सांगा तुमचा ऍड्रेस तिथे घेतला आम्ही आदिवासी लोक कानातलं मड काढणार आहेत आता मेडिकलचे लोक आले कान साफ करायला आम्ही पोलीस सातारा पोलीस एसपी ऑफिस पेशी बसतोय काही लागलं तुम्हाला कान साफ करायचं असेल तर इथं या व्यवस्थित करून देणार काही धक्का नाही लागत काय नाही लागत काही टेन्शन नाही पूर्ण एकदम क्लिअर करून देतो कॉन्टॅक्ट नंबर सांगा तुमचा आमचा कॉन्टॅक्ट 89990184. ओके चालते माझं आता कान साफ झालेलं खूप हलका हलकं वाटायला लागलेलं बघा आता त्यामुळे काय भेट द्या 300 रुपये जरा महागच घेतले पण बरोबर घेतले आता जाऊ द्या काय दीड दोन वर्षात जर आपण 300 रुपये नाही देऊ शकत तर मग त्याला काय जेवण जगण्याला काय अर्थ नाही म्हणून म्हणलं आपण जावे देऊन टाकूया पण एक नंबर काम झाले काय वादच नाही दादांचा कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला आता भेटलेला आहे त्या कॉन्टॅक्ट नंबरवर नक्की फोन करा हॅलो वेलकम बाय बाय डायरेक्ट स्टँडला भेटू सातारचा डॉन आता डायरेक्ट स्टँडला गेलं नाही 50 नाही 40 70,000 भेटते त्याला इंस्टा युट्यूबला त्याच्या कष्टाने मिळाले आहे की नाही त्याला कष्टाने मिळाले बरोबर आहे बोला घ्यायचं जेव्हा तुमचं काय बॅक कॅमेरा झाली गोष्टी का भावांना आपण केळ घ्यायला काय केळ ज्या केळ तसे केळ त्यांना सांगते केळ आपल्याला केळ घेते 50 त्यांना सांगितलं झालं उलट कॅमेरा कुठे स्टैंड वेलकम टू माय ब्लॉग गाइज ये हमारा अक्षय हाय बॉयज हम खड़े तो सरकार से बड़े खंडोबाच्या नावानं चांग मले अरे ये मेरा टकला है मैं बिहारी है लेकिन मैं हमारे दोस्त है दोनों अजून काहीतरी वाईस एक कदम स्वच्छता की ओर थांब एक कदम आणि तू काहीतरी बोल बोल इथनं मधनं जातो वाडा आम्ही आहोत ताकद करतो 4 आहोत इकडे बघ 6 जण होते 6 जण 5 सॉरी आकाशराव पाटील बोलते